ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात। हे आंदोलन सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून। ठाकरेंचे कार्यकर्ते हे नागपूरमध्ये एकत्र आलेले आहेत। नागपूर ग्रामीणच्या वतीने नागपूर अमरावती महामार्गावरती हे आंदोलन सध्या केले जात आहे आणि हा महामार्ग रोखून धरण्यात आलेला आहे। भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, वेगवेगळ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातले मुद्दे असतील, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यावरती आज ठाकरेंची शिवसेना राज्यभरामध्ये आक्रमक होणार आहे आणि त्यापैकीच नागपूरमध्ये सुरू असणारे हे आंदोलन आपण बघतोय। नागपूरच्या वाडी भागामध्ये हे सध्या आंदोलन सुरू आहे। जन आक्रोश आंदोलन सध्या पुकारण्यात आलेलं आहे। राज्यभरात आज शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे। आपण बघू शकतो की नागपूरच्या वाडी भागामध्ये नागपूर ग्रामीणच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे आणि जन आक्रोश मोर्चा एक प्रकारे या अमरावती रोड आपल्याला पाहायला मिळत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून काय मागणी आहे तुमची? त्या तलंकी सरकारमध्ये जे घडलेलं आहे त्या पुऱ्या मंत्र्यांचं जे कलंक लावला महाराष्ट्र सरकारला, यांची बरखास्ती आम्हाला पाहिजे एवढी आमची मागणी आहे पुऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारला आणि राज्यपालाला मागणी आहे। नेमकं या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर शिवसेनेला काय सांगायचं आहे? का या भ्रष्ट सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांचा ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे। आपण बघू शकतो की नागपूर अमरावती महामार्गावर वाडी भागामध्ये नागपूर ग्रामीण शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। उभाट्या गटाचे हे सगळे पदाधिकारी आहे, नागपूरमध्ये आहे, महिला पदाधिकारी आहे। अत्यंत जन आक्रोश नाव दिलेलं आहे या मोर्चाला। कशाबद्दल जन आक्रोश आहे जनतेमध्ये असं वाटतं तुम्हाला? जन आक्रोश मोर्चा प्रत्येक जनतेच्या मनात आहे। ज्या विधिमंडळात त्यांनी जनतेचे मुद्दे मांडले पाहिजे तिथे रमेश सर्कल सारखे जुगार खेळले जात आहे, जिथे शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले जाते तिथे रमेश सर्कल खेळले। तर नागपूरमध्ये हे आंदोलन